मिट्टी को पूछता रहा मैं, उम्मीद मगर पत्थर से लगा, जिंदगी से लड़ता रहा मैं, फिर भी हार मैंने मौत पे पाई। आई ऐक ना ग, त्या पाटलाच्या पोरानं वाढदिवसाला नवीन घड्याळ घेतली आणि वर्गात चॉकलेटी बी वाटला। मग काय करू मी? चला रे, अभ्यास करा आपला आपला पटापटा। आई, बाबा आले। ए बबले, पाणी घे ग। बाबा ठीक आहे पाणी। बाबा बाबा बोल। बाबा माझा वाढदिवस आलाय 2 दिवसावर। मला एक गोष्ट हवी तुमच्याकडनं। तुम्ही म्हटले होते ना देतील ना? बाबा मला पण पाहिजे। काय का बबली तुझं मध्ये मध्ये? बोल काय पाहिजे तुला? बाबा मी ते सांगेन नंतर, पण तुम्ही नक्की देणार ना? हो बाळा दे। तुमचं काय जातंय हो म्हणायला? आलाय मोठा पाटील, इकडे घरात अन्नाचा दाणा नाही खायला आणि म्हणतोय वाढदिवसाला 3 गोष्ट आणून। चला रे पोरांनो, पटापटा अभ्यास करा आणि जेवून घ्या। अहो कशाला नको ती आज दाखवतात त्यांना? तुम्हाला माहिती आहे ना घराची परिस्थिती किती वाईट आहे। इथे घरात 2 वेळेचे खायला नाही आणि उद्या उठून काय भलतंच मागितलं म्हणजे? तुला नको विचार करू, बघतो मी काय करायचं। बाबा अरे त्या गावच्या जणांना फाशी घेतली, कळालं का तुला? हो कालच खूप वाईट झालं ना। अरे नामदेवा कुठं होता? कुठं नाही, गेलतो बाहेर थोडं। तू का एक विचारू काय? विचार बाबा। अरे जरा पैशाची गरज होती, घरात पैसे नाहीयेत, पोराचा वाढदिवस आलाय, काहीतरी पाहिजे म्हणत होता तो। अरे नामा तुला ठाऊक नाही का, तुझी बी 30 तरा आणि माझी बी 30 तरा,
या दुष्काळाने नको नको केली बघ. बरं, येतो मी. बरं बघतो मी. राम राम छोटे सरकार. बोला नामदेवा. आहेत का? जरा काम होतं त्यांच्याकडे. बाबा आजारी आहे. तुम्हाला सांग, मी पाहतो. अव दुष्काळानं पोराची आबाळ झाली आहे. घरात खायला दाणं नाहीये. थोडं पैक मिळालं असतं तर बरं झालं असतं. अरे नाम्या, आधीचे पैका आहे तुझ्याकडे, ते फेड अगोदर. ते कोण तुझा बाप देणार आहे का? चल निघ आता. आता निघतो का? अरे आभाळ देवा, तुला पडला का आमचा इसर? ए पाऊस देवा, बघ सारी सुकून गेली माझी काळी आई अन वावर. पोटा नाही भाकर, आम्हाला नाही कोणाचा आधार. झालो या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, अन कधी तू धोतो बरसणार. बाबा, बाबा, बोल पोरा. बाबा आज माझा वाढदिवस आहे. तुम्ही बोलले होते ना जे मागेल ते देणार. अरे पोरा. नाही ना बाबा, बाबा मला हवं. बरं, काय पाहिजे तुला? नक्की. अहो परत कशाला आता तुम्ही? मला काही वस्तू नको बाबा तुमच्याकडनं. मला बस एक वचन हवं. कितीही काही वाईट परिस्थिती झाली, कितीही काही वाईट झालं, तरी तुम्ही त्या मनाच्या बापासारखा झाडाला लटकून जीव द्यायचा नाही हो. अहो मला काही नको. ही बबलीही तुम्हाला काही मागणार नाही हो. हो बाबा, मी काही नाही मागणार. आम्हाला फक्त तुम्ही हवे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सोडून जायचं नाही हो. तुम्हाला माझी शपथ. लेका, बघता बघता एवढा कधी मोठा झालास रे? पोरं सायकल, मोबाईल, घड्याळ मागतात. तू आपल्या बापाला वचन मागितलंस. तू इतका समजदार कधी झालास रे? काळजी करू नको लेका, मी असं काही करणार नाही. बाबा, बाबा. माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती, पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला, आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बाई, म्या भित्रा नाही गे. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग, साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नग. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारांनी वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज चलाकीनं टेबला खालनं पैक मिळवते. माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नकोस. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ. तिला माझा एक गोड मुक्का दे. पोरीला लय काम लावू नकोस.
माझे भयेस 7 जन्माचं फेर घेतलं होतं, पर अर्ध्यात सोडून जातोय, मला माफ